नाही. हॅलो गायज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आज आम्ही चाललोय नाशिकला. मी आणि श्री दोघं चाललोय. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. असं नाहीये, अजून आहेत बाकीचे घरचे. पण काय आमचं चाललं होतं 6चं प्लॅनिंग. 6ला घरातून निघायचं. 6 म्हणता म्हणता वाजले किती बघा, 7 वाजले आत्ता इथेच. आता काय बॅग वगैरे ठेवू आपण आणि निघू. आज ह्याला 4 व्हीलर चालवायला येतं. हा कसला ड्रायव्हर नाही. काय आता शिकू आपण आता हळूहळू. काय एवढे काय विषय आहे काय श्री? तुला येते काय? मला नाही येत. मी मस्त सांगतोय, तू नाही सांगत स्पष्ट. स्पष्ट काय आम्हाला पण नाही. चला बॅगा उचलू, गाडीत ठेवू, आपण पण निघू. गाडी चावी कुठे गेली? चावीच नाही कळणार याला कुठे तर काय ओपन करता गाडी. नुसतं गाडीची चावी पण शोधायला टाइम लागतो. रुको जरा, सबर करो. पाठीमागची डिक्की खोल. ही आमची गाडीचा अवस्था आहे. काय जरा वॉश करायची. लेकिन 1 सेकंड. कसं आहे, व्हिडिओ त्यासाठी काय हे करू शकतो. आज पहिल्यांदाच काम करायला लागला. व्हिडिओ केली कुछ भी. श्री ते फोटोच ठेव, मोबाईल होल्डर फोटो ठेव आणि बॅग बॅग ही पण ठेव पाठीमागे. ही नाही टाकायची. अरे ठेव ना, तुला काय करा. पुढच्या ह्याला आहे. ठीक आहे चल, ही माझी घे. दे रे तू तुझ्या. हाय हाय, इतना सुकून. चलो हे बघा, आता आम्ही चाललोय. अजून काय काय लोक नाही आले. माझी बहीण आणि मम्मी आणि मामा गेलाय तो पाणी भरायला. आता काय करायचं त्याचा, नुसतं काम लावायची. What? हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. तिकडे बघा, तिकडे इको टियारा. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. ते तिकडे ती टियारा आणि ही आपली ट्री टॉप्स. आता तुम्ही पुढं बघू शकता की आमचा प्रवास कसा असणार आणि आम्ही कुठे कुठे फिरणार. आता तुम्हाला दाखवतोच. हे बघा, आम्ही राहतो कुठे. सकाळी सकाळी जो मौसम असतो ना ह्याचा, आणि बघा ही MLCP पार्किंग, मल्टिपल लेयर्स कार पार्किंग असे खूप आहेत. जसं हा ट्री टॉप्स, तिकडे एक सॅरिनो आहे आणि ट्री टॉप्सचे खूप सारे असेही आहेत सोसायटी. आणि लोधा एक इथंच नाही आहे, लोधा पूर्ण मुंबईमध्ये असू शकतो. अच्छा. यांचं चालू आहे नुसतं पाणी टाकायचं. आता काय, मला नुसतं कॅमेऱ्याच्या पुढं मला कामगार होते. आणि हा बघा, आता कॅमेऱ्याच्या पुढं करायला लागला. बॅक कॅमेरा करत होता, आता फ्रंट ऑफ कॅमेरा करतोय. काय करायचं ह्याचं. हा तेच तर, काल रात्री वॉशिंग सेंटर लिहिली त्याच्यासाठी. हे बघा गाडी कसली आहे, तुम्ही वरनं बघू शकता केवढी घाण आहे. नुसतं काचा धुवायचे चालू आहेत. अख्खी गाडी वॉश नाही झालेली, पण काचा तेवढं धुवून घेतल्यात. हे बघा, हा फ्रंट. आणि बघा बोनेटवर केवढी धूळ आहे. हे बघा, एवढे धूळ पण
यांना काय नाही येत. हे वॉशिंग सेंटरला नाही नेऊ शकत, कारण की ह्यालाच नाही ड्रायव्हिंग. जर ह्याला ड्रायव्हिंग आली असती तर हा गेला असता स्वतः. पण ड्रायव्हिंग करणारे एकच माणूस, बाबा. आणि हा थोडा हिटेड आहे गाडीच्या बसनं त्यासाठी. चला आता आपण निघूया. ऑलरेडी आपल्याला निघायला खूप उशीर झाला आहे. आपल्याला आता भिवंडीमधून प्रशांतला पिकअप करायचं, मग तिथून आपल्याला निघायचं. चला भेटू डायरेक्ट भिवंडीमध्ये. आम्ही थांबलोय भिवंडीला. आपला अजून एक मेंबर येणार आहे आता, ऑन द वे. आता येईलच 2 मिनिटात. ही बघा भिवंडीचं ट्रॅफिक. ट्रॅफिक व्हायला सुरुवातच होईल. आता अजून एक मेंबर ॲड होईल येडे चाळे करायला. स्वागत आहे आमच्या त्या न्यू व्लॉग मध्ये. याला पण ऍड करा, याला पण टाका गाडीत आता. आता तुम्ही बघू शकता भिवंडीचं ट्रॅफिक चालू झालंय. आणि ट्रॅफिक एकदा लागलं ती अर्धा तास काय 1 तास पण नाही सुटणार. पुढचं बोलून लवकर जाणार आहे असं म्हण. ट्रॅफिक लागणार नाही आपल्याला. ह्याच्यात म्हणतो म्हणायचंच नाहीये. बी पॉझिटिव्ह. अगं मी भिवंडी ट्रॅफिकचं सांगतोय, त्यांना आत्ताच्या ट्रॅफिकचं कळतंय. आत्ताच तर हा बघा आता समृद्धी आहे महामार्ग. चाललोय आम्ही, कोणच नाहीये लांबपर्यंत, कोण नाही दिसत. भूत बनलेला आता थोड्या वेळ. हा बघा हा ना, भूत बनलेला पूर्ण. आम्हाला पण पहिलं तसंच वाटत होतं. मी बिचारेला गरमी झालेली. हा त्याला मी तेच बोललो, म्हटलं असं काय कलर काय आहे म्हटलं. मी म्हटलं मळ काय म्हटलं, नाही म्हटलं कलरच तसा आहे. बरं म्हटलं ठीक आहे म्हटलं, मजा तरी समजणार ना. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. हे बघा यांची मज्जा चालू आहे आणि ते ह्याला कन्फ्युज झालं यांना की आता कधी निघायचं. जादू बघायची का? 3, 2, 1. हे बघा टोल आला. कधीपासून थांबले, जादू नाही गेलेली मी. फास्टॅग असून पण थांबावं लागतं, काय फायदा. फास्टॅग असल्यावर फास्टॅग मध्ये फास्ट पण इथं स्लो चाललंय, स्लो टॅग. ये बड़ी अच्छी बात कही आप. मध्ये हॅलो गाईज, आता आम्ही चॉकलेट खातो. हा हे बघा ही झोपली, ही चुटकी मुली झोपली आहे. उठल्यावर तुम्हाला दाखवतो. मला त्याशी मदत आहे. हॅलो गाईज, आपण व्हिडिओ काढा ना. हॅलो गाईज, मी चालली आहे फ्रीज वरती. फ्रीज मध्ये चॉकलेट ठेवलेलं आहे. आता जाऊन आपण चॉकलेट घेऊ, आपण चॉकलेट खाऊया आणि हळूच खायचा. म्हटलं होतं बेडवरती बसत. बघा छोटी मुलगी उठली. व्हिडिओ काढाय का आपण? व्हिडिओ काढाय. उठली. हाय म्हण तू. झोपली दिदू. तेवढंच चॉकलेटचं नाव काढलं तिला सगळं उठतं. झोपताना पण ते चॉकलेटचं नाव काढलं तर जागी होती. आम्ही आता करतोय मज्जा. आता ही शांबाबी उठलीये. बाप्पाला जायचं आता. फोटो काढ. सम्राट बाळासाहेब ठाकरे. आम्ही आम्ही बघू शकता यात केवढी लाईट आहेत. आता पूर्ण आपली गाडी चमकते. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. आणि तू बघा चालू
वडगाव मध्ये चाललोय आपण. वडगाव मध्ये कुठे चाललोय? हाय ओके आम्ही बघा आम्ही चाललोय आता बोगद्यात आणि आता बोगद्यात आम्ही घुसलो. काय बोगदा आहे रे, असा बोगदा मी कधी नाही बघितलेला. आपण लॉग मध्ये असंच करतो. अरे हाच आहे का? चालू होतस हा गाडी स्कूटी मध्ये हा ना कसं काय लय मोठा आहे ना हा लय छोटा आहे, नाही मोठा. चालू झाला थोडी संपला काय? भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. फसवलेला आहे त्यांनी. बताओगे अपना कंडीशन का क्या है कंडीशन तुम्ही बोगदा बघू शकता, सगळ्यात छोटा बोगदा आहे, नाही मोठा बघतोय. बोगद्याचं नाव काय आहे? टनल. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. इगतपुरी बोगदा. इगतपुरी बोगदा. फुल स्पीड ने जाऊ दे. हा फुल स्पीड काका, फुल स्पीड ने घेऊन जाऊ. फुल स्पीड. मम्मा सगळं मिस करते. काय शंभरच्या पुढे बाबा तुम्ही पण व्हिडिओ काढतो. आम्ही आता बाहेर चाललोय. फुल स्पीड ने जाऊ दे काका, फुल स्पीड. जेवढी स्पीड खिचते तेवढी. रुको जरा, सबर करो. आम्ही पण आता व्हिडिओ काढतोय एका दुसऱ्यांना. काय हा व्हिडिओ आम्ही पण व्हिडिओ काढतोय, तुम्ही पण व्हिडिओ काढा. संपतोय का नाही? एवढा मोठा बोगदा. बोगदा म्हणजे असा पाहिजे, नाहीतर कुठलाच नसू दे. हा पूर्ण बोगदा 8 का 9 किलोमीटरचा आहे. फुल तुम्ही फुल स्पीडनं 120 ची स्पीडनं पण घेऊन जाणार ना, तरी पण तुम्हाला 10 मिनिटं लागतील हा पूर्ण बोगदा क्रॉस करायला. हे मी सगळं सांगतोय, तुमच्या भावाला सगळं माहिती आहे. सगळेच मज्जा करते. बघा 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 हे बघा, हे दोघं, हे बाबा आणि काका. तुम्हाला पहिल्यांदा ब्लॉग मध्ये बघताना स्वागत आहे. रोम रोम भाइयों. स्वागत आहे, स्वागत. हा पूर्ण तो बोगदा. तुला कोणी दिली आयडिया ब्लॉगची? त्याला काय आली स्पीड बघ केवढे जाते. कोण मारते मला, कोण मारते? बोगदा संपायचं नावच घेणं झालंय. आता बोगदा संपल्यानंतर कुठे जर नाश्त्याचं ठिकाण असेल तर नाश्ता करून घेऊ आपण. नाही समृद्धी आहे नाश्ता नाही, काय नाही, काय नाही, काय नाही ना, काहीच नाही. अरे बापरे, नाश्ता स्टॉपच घ्यायचं नाही. आता तुम्ही बघा स्पीड केवढे. पेपर स्पीड बघा. बघ ना किती वेळ वाचला एवढ्या बोगद्यानं. मग बरोबर 120 च्या स्पीड चालली आहे. फायनली आता 100. आता काय विषय संपायला आलाय. अजून 1 किलोमीटरचा बोगदा आहे, म्हणजे बोगदा खूप मोठा आहे. ये तो लेटेस्ट न्यूज है. ते तिथं एंड आहे. तो बघा, तो तिथं एंड आहे. तिथं ते लय मजा आली ना. मजा आली रे बोगद्यामध्ये. उद्या पण जायचं आम्ही. उद्या पण जायचं. हा बघा, हा स्ट्रक्चर बघा तुम्ही नुसता वरचा.
कसा वाटला तुम्हाला? नाही चहा इच्छा मिसळ खाणार ना? नाही उचलत पण उचलला. ए विराज कुठे? विराज आम्ही आलोय. आम्ही कुठं आलोय रे? कुठं रे? कुठं रे? कुठं आलं प्रीती हाय. आम्ही आलो जय मल्हारला. आम्ही नाशिकला चाललो. नाशिकला उठलो नाशिक मध्ये. तुम्हाला सोडून मम्माने घेऊन आणला. मम्मानं तुम्हाला आणलं नाही. अरे टेस्ट करते की ह्यांच्यातली थोडी. हे भाजू काय करायचं ते मम्मा करते. थांब चालेल. मिरची ए श्री हर का लवकर बाबा मला लागते बुका टेस्टच्या चक्कर मध्ये. चालेल कसं आहे? ओके 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 आहे का? काय द्या चाय पिलं. नहीं आता झालंय आमचं आता खाऊन. आता घेऊया चला रस पिऊ आपण थोडं. श्री दे नाही ए आम्हाला पण दे ना ग्लास. दूध दिलं दूध दिलं दोन दे. दूध दिलं कोणतं? हा येत नाही तो दूध दिलं पाहिजे का? बिंदू चढले ना हा नको देऊ. अरे जुनच दिलाय आपल्याला. कुठला फ्रेश वाला आहे का? फ्रेश नाही दिला. फ्रेश दे ना तो. दिलाय ना. हा कोणता? एवढा असू दे 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 चल दे. काय दिलाय म्हणतो? फ्रेश 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 पण आहे. फ्रेश चावी गाडी हे ठेवून येते की असली काय आपण चहा पिलाय. मम्मानी पण चहा पिलाय. हो हो हळू 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 सोडा. एकदम फ्रेश बाबांना फ्रेश दिलाय. तू पण पितोयस सोडा. चहा पिला. पिना चहा त्याला काय होतं? ये ना तू पण घे. कसं वाटलं? हा चहापेक्षा व्हिडिओ आला का? चहापेक्षा व्हिडिओ आला का? एवढं चांगलं नाही. आला का व्हिडिओ? नहीं हा व्हिडिओ आला का? मऊच टाकला असेल का? मला अजून हसायला आम्ही जस्ट पोहोचले पंचवडीला नाशिक मध्ये. आणि आम्ही कपडे घेऊन चेंज केले. कसा आहे लुक? कसा आहे?
जस्ट आम्ही पोहोचलोय. दोघं शूटिंग करतोय. सगळे असे पुढे पुढे चालले तर आम्हीच पाठीमागं चाललोय. आवरू दे. हे घेतोय का? जुनी नाणी झालं तो तेर का तरी काय गेले वाटेकर बघितलं म्हणते केसाने उपाय केसावर रुपये 2 मिनिटं ऐकू 25 पैसे 50 पैसे हे होते आपल्याकडे 20 पैसे पण बघितले आपण. अरे आहेत की तिकडे वडगाव मध्ये आहेत पडले. 11 वस्तू असते ते बनवून द्या मनातलं काम होतं काय झालं? आई सांगा ना चांगलं 2 मिनिटं ये आई सांगा ना तुला काही विचारायचं असेल तुझ्या मनात असेल ना सगळं सांगा 2 जे मिनिटं मनातली गोष्ट होईल हा जे माल गोष्ट हा मी समजा एक परत पाहिजे हा कशासाठी तुला पैसे पाहिजे सगळ्यांसाठी आईकडे जायचं हे काय करायचं हे देवाला द्यायचं इकडे बघ हे ना हे द्यायचं काय घेते हे काय हे देवाला व्हायचं 11 जडीबुट्या असतात ते बनवून द्या त्याचा गंज करायचा देवाला वाहत आणि मनातलं सांगायचं इच्छा पूर्ण 100%. हा बाई आहे तुला थोडं केसांच्या दाखवलं असतं मित्रा ते आपल्या केसांचे चालले ना हे बाई घेऊ नको 2 मिनिटं हे बाई हे तुझे असं चिकन असतं ना मी तुला बोललो नसतो तुझे रूटवाले केस आहे जडेवाले केस नाही ते तुझे केस गेले नाही पातळ होऊन चिकनापणा येत चालले खोबऱ्याचं तेल माहिती आहे हे खोबऱ्याच्या तेलमध्ये लावायच्या 2 औषध जटाशंकर नागर मोठा फायदे बालों के लिए कम उम्र से सफेद ठेवना तुझना पन्ना गिरना तुझा वय किती आहे दादा राहायला कुठं भाऊ पुण्याला कुठं भोसरी चिंचोरी सवारगेट मंचेर नगर कुठं मंचेर कधी येणं जाणं असतो आपला मी तुला ट्रायला देतो माझ्याकडे तुझे केस आणून दिलं तर मला माझे पैसे आणि 2-4 कस्टमर देणार नंतर 100% इमानदारी नाही हा भाई मग काय ते माझ्या नेहमीच्या दुकाने 1 दिवसाच्या माझ्या दुकान नाही माझ्या नेहमीच्या तुझे केस आणून दिलं तो कस्टमर देणार या सर आपलं दुकान आता पैसे नाही येणार ना मला रुपया नको देऊ 5 रुपये चहाची टपरी 5 रुपयाचा चहा नको पाहिजे मला चालतं मग जर आला रिझल्ट तर माझे पैसे मला कस्टमर पाठव कस्टमर द्यायचे पैसे आणि तुला केस आले कस्टमर लगेच भेटणार आणि माझे Customer पैसे नाही, दे. तुला ते बरं सगळं. ते जटाशंकर किती रुपये तेवढा सगळं खर्च क्वार्टर बिटर बांधणार तुला हा ठीक आहे ए थांब जटाशंकर किती रुपये तेवढा असतो 300 हा नागर मोठा 400 मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊन राहिलो फायदा झाला तो मला कस्टमर दे खरं हॅलो आलो थांबा रील बनवायचं आहे रील आलो रील नाही आलो, आलो, थांबा एक आलो ते देते जरा एक हा पण याच्यानं भाऊ तुला 2 औषध बाहेरून घेऊन टाकायला लागेल काय सूर्य आईला तो भाई तो पुन्हा त्या 2 औषधाचे पैसे मागायला लागला म्हणजे ह्याचं पैसे त्यातनं तो वसूल करत होता त्याचा प्लॅन लक्षात आला आम्हाला बरोबर आम्ही निघालो लगेच तिथून नाहीतर आज प्रशांतचे बरोबर केस उगूनच राहत होते कल्पेश्वर मंदिर कुठं गेले ते हा ते महादेव मंदिर आहे इथं जायचं काय हे कुठे गेले तेच तुला म्हणतो तुला आपल्याला शोधण्यातच जाणार आहे टाइम दुसऱ्याला सांगतो तुम्हाला हे मागे जास्त मागे चला ये चला चल पुढे मागे जास्त थांबू नका आंघोळ करा आता
आमच्या आम्हाला आंघोळ घालताय का? आंघोळ केलं का सकाळी? घे करून मग यार घे. हे कोणतं मंदिर? प्राचीन श्री गंगा गोदावरी. येतोय का? हळूहळू मागे मागे बघ, मागे मागे बघ. काय करतो? सॉरी राम. चला आता आपल्याला जायचं आहे कपालेश्वर मंदिरात. कपालेश्वर महादेव मंदिर नाशिकमधील पंचवटी परिसरातील गोदावरीच्या नदीकाठी वसलेले हे कपालेश्वर मंदिर, कपालेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचं सर्वात मोठं एक वैशिष्ट्य असं आहे की शिवच्या मंदिरात नंदीची मूर्ती नाही आणि हे भगवान शिवचं एकमेव असं मंदिर आहे. आणि आम्ही ते येता येता काही लोकांकडून असं पण ऐकलं होतं, या मंदिराच्या दर्शनाने 12 ज्योतिर्लिंगाचे पुण्य लाभतं. म्हटलं असं जर होत असेल तर दर्शन तर घेतलंच पाहिजे. व्हिडिओ काढाय माने. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. कॅमेरा बंद केला पाहिजे. इथे व्हिडिओ काढाय मानाई होती आणि तिथं आत पण बाई जाम डेंजर होती सिक्युरिटीवाले. तिकडे कॅमेरा मला बंद करायला लागला. फोटो काढायचा सेल्फी काढ, फ्रेंड कर. घेतो घे दत्तांचा फोटो व्यवस्थित. अरे भाई काही थटनाच झालाय फोटो काढायला. अरे इकडून घे तिकडून घे, ही अशी पोज तशी पोज. बाईचं फोटो काढता काढता नाकी न वाली. वैतागला मला वाटलं फ्रेंडच भेटला. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी कसलं तर चालू केलं काल काय सतलं ना तुला. अरे म्हणलं आपला फ्रेंड इकडे कुठं आला. माझं तर दर्शन घेऊन झालेलं आहे. माझं असं म्हणणं आहे तुम्ही एकदा तरी येऊन या महादेवाचं दर्शन घेतलंच पाहिजे. आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. चला आता आपण जाऊ खाली, अजून आपल्याला भरपूर ठिकाणी जायचं आहे. यार चल काय धावला काय बघतोस. मित्रांनो आता तुम्ही या पंचवटी नदीमध्ये पाहिलं असेल लोकांनी किती फुलं पानं नारळ आणि काही काही दुनियाभरचा एवढा कचरा करून ठेवलेला आहे. लोकांनी थोडं आवड केलं पाहिजे आणि नद्या थोड्या साफ ठेवल्या पाहिजेत. सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. बस करनी चलना अब तो. याला कुठू उभा आपल्या लेफ्ट साईडला बघा इकडे 2 तोंडी मारुती दिसला का. आपण थोड्याच वेळात जाणार आहे. दाखवतो गेल्यानंतर जरा जवळ येतो आणि नुसतं फिरतोय आपण. हां
काय करायचं थोडं बसायचं का कुठं तर बसलं पाहिजे जरा. आता हॉटेल घेऊ. टॉईज बीज घेतली पाहिजे थोडीफार. बात तो सही है. आता काय करतो डायरेक्ट हॉटेल बुक करतो हा. फिरा तिथून झोपतो. मी तो पण रेस्ट करतो कारण की नाईट केली ना. दमला असशील ना नाटक. हा हिशोब तिकडं कपडे धुत चालू का तिकडं आंघोळ करतील लागा लाजा वाटल्या बाहेर. हा आणि इकडे चाललं ना पण खाली ये. खाली थोडी कोण काय करतो काय चाललंय तरी पण फ्लो इकडे बघितलं का असं कसं चालत. हे कशाचं मंदिर आहे. हे जरा थोडं प्राचीन कालीन दिसते मला मंदिर. मित्रांनो काय बघा 2 तोंड मारुती. या मारुतीच्या दोन्ही साईडला तोंड आहेत म्हणून याला दुतोंडी मारुती बोलतात. आता पाहू शकता तुम्ही की एका साईडचं तोंड आहे. हे दुसऱ्या साईडचं तोंड म्हणून याला दुतोंडी मारुती असं बोलतात. चला आता आपण इथून निघू. आपल्याला अजून भरपूर ठिकाणी जायचं. आता आपण जाऊ डायरेक्ट काळाराम मंदिरात जाऊ. त्यातून हाच रस्ता आता आपल्याला इकडून जायचं. गोराराम मंदिर. पळ 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 पळ. आता पहिले आपण एक काम करू. आधी पहिले आपण जाऊ काळाराम मंदिर. गोरेराम मंदिर ओहिताई मंदिर. तिथं आपण जाता नाही. फायनली एवढं चालल्यानंतर काळाराम मंदिरामध्ये आत्ता जस्ट पोचलेलो आहे आम्ही. लाईन उभा राहून ऐसा हमारे साथ एक होता है. हाँ ऐसा हमारे साथ ही होता है. कसं आहे मंदिर. श्रीराम जय राम जय राम श्रीराम. तिथं बाबांना आराम करू. इथं बाबांना आरामासाठी कुठल्या प्रशांत बाबा झाला. बाबा या ना थोडं इकडं. का तिकडे बसला मला तरी सांगलं कुठं बसला. खूप गर्दी आहे. काय माहित कशात झाड आहे. हे बघ झाडावर मोदी आहे. दिसते का विकास झाला झाडाचा विकास झाला. मोदी आहे त्यामुळे तर ती फळं लागली ती झाडाला. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. कसं आहे ते झाडाचा लय विकास झाला. फलों का कारण ही वही है. बोलो सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की. फायनली आपण मंदिरामध्ये आलो. तुम्ही मंदिर बघू शकता.
फायनली आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि ते बघा तिथं आजोबा ते मंदिराचा इतिहास सांगतात. तर आपण जाऊन ऐकू. तो मारुती येतो ते हनुमान चालीसा आहे बरं का, इंडियात कुठंच नाही तेवढीच हनुमान चालीसा. ते पुस्तक आहे ते खरं आहे का? हा कर इडं खोटं रामाचं, रामाबद्दल काहीच दंतकथा सत्य अगदी. कधी बांधलेलं आहे मंदिर? पेशव्यांनी बांधलेलं आहे. पेशव्यांचा सरदार होता इकडे रंगराव ओडेकर, हा, त्यांनी बांधलं सगळं मंदिर बांधलं. शेवट अटकला त्याच्या बायकोनी नट बीत काढून सगळं त्या कळसात टाकलं. तो कळस आहे वर पात्री होता नट सुद्धा त्याच्यात. पण आता याचं बांधकाम केलंय ना, म्हणजे नवीन केलंय जरा. आता नवीन केलंय ना बांधकाम. नाही हो, एवढं दिसतंय नवीन नवीन नाही. 300 वर्षापूर्वीच्या काळात हे जे दगड आहे ना, हा रामशेज किल्ला आहे इथं. रामशेज म्हणून किल्ला आहे इथं. रामानं तिथंच वास्तव्य केलं. राम तिथंच राहत. तिथं दिवस आला तर संध्याकाळी तिथं जायचं. म्हणजे याची डागडुजी काही केली नाही अजून? काय अजून काय गरजच नाही. त्याची काय पैसे खातात ना बरं का. हा, त्याला काहीच नाही. बघा ना कुठं टॉस मारले. तुम्ही कुठला बाबा? आम्ही इथले स्थानिक जवळ आम्ही येऊन बसतो. इकडं काम झालं का, जेवण केलं का, इकडे बस इथं बसलो म्हणजे शांती वाटतं. दुसरीकडे नाही राहतो. बरोबर, चला धन्यवाद. आम्ही कराड तिकडं सातारा. मित्रांनो तुम्ही बघू शकता 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. जसंच्या तसं दिसतंय अजून. पुढं बॅगेत आहे गणपती मंदिर. पंचवटी नाव हे ह्याच झाडामुळे बदलले आहे. पंच म्हणजे 5 आणि वटी म्हणजे वडाचे झाड. ह्या 5 वृक्षांचा समोर सीतागुप्पेजवळ आहे बघा. सीतागुप्पेचं काम आता चालू आहे त्यामुळे तिथे एंट्री बंद आहे. राम लक्ष्मण सीतेने वनवासाच्या काळात याच ठिकाणी कुटरी बांधून राहिले होते. जर्शी गाय त्यांच्याच. गाय त्यांच्याच. घास घ्यायचा. घास घ्यायचा आपण विकत त्यांना आणून घालायचा. गायला घालायचं. गायना घालायचं. गाय दूध देणार. गाय त्यांना दूध देणार. ते दूध परत आपण इकडे घ्यायचं. माझ्यावर जायचं. ते दूध परत आपण विकत घ्यायचं आणि मग आपण ते घ्यायचं. असं पाहिजे व्यवसाय. आणि त्याचं दूध पण आपण विकत घ्यायचं पुन्हा. त्याला चारा आणि विकत आणून घालायचा. स्टॅबिलायझरच नाही फोनला. त्या फोनचं संपलंय चार्जिंग. घेतलाय आपण आता श्रीचा फोन. याला थोडा स्टॅबिलायझर कमी आहे. काय करायचं, चार्जिंग संपले म्हटलं वापरला पाहिजे फोन. आपण आलो आत्ता गोरेराम मंदिरमध्ये. कृष्ण मंदिर.
समोर हनुमानाचं मंदिर आहे. आता आपण चाललोय तपोवनला. In 500 meters, continue straight to stay on Tapovan Lakshman Mandir Road. तपोवन लक्ष्मी मंदिर. रिपोर्ट ले लो 10 रुपए द्यायचे. रिपोर्ट ले लो 2 ले लो. कितना पावतो चलो हे काय आहे नक्की? इथलं काय आहे झोपडी बांधले? चल काकडीचा वासान कसला भारी बिल्ड. असं वाटलं ती आपली गावगडी काकडी असते ना डिश, कसल्या काकडीचा वासान एकदम जोरात. आईला काय आहे? अंघोळ कसलं पाणी आहे? पाण्याला फेस होते म्हणजे हे पाणी गटाराच आहे. तेच पाणी 100%. जे इकडे येऊन त्या पाण्याचा एकदम सत्यानाश झाला. स्कोपर आहेत ते काय आहेत? ये यही जगह कुंभ मेला वो तो आ जाए अंकित. ये कुंभ मेला अब ये साल का बड़ा पर्व चालू है. 12 दिन का पर्व है माघी पर्व. ये गोदावरी माता जन्म नवरात्र चालू हो गया है 12 दिन के लिए. आज का 7वां दिन का पर्व. ये पवित्र पर्व इसीलिए आज के दिन हजारों लोग आते हैं. आज का पवित्र पर्व का महत्व है. सप्तमी पर्व है, रथ सप्तमी पर्व काल. ये पवित्र पर्व आज के दिन हजारों लोग आते रामभूमि यात्रा के लिए. सब लोग जलपान लो, तीर्थ लो, इच्छानुसार दान पुण्य करो. ये जल पीने का नहीं, हाथ में रखो, भगवान की प्रार्थना करो. सब लोग बोलो नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे महजित्वाम महादेवी गोदावरी नमस्तुते गोदावरी महाभागे महापातक नाशनी धर्म अर्थ काम मोक्षाणाम शूलभे गौतमी प्रिये रामचंद्र भगवान शरण में आए. पाप दुख रोग परिहार करो. यात्रा सफल करो. काया पवित्र रखो. सुहागन चूड़ा अखंड रखो. मनोकामना पूरी करो. ये 5 कुंड की यात्रा करके आज के ये पवित्र माघी गोदावरी माता जन्म नवरात्रि के लिए ब्रह्मा विष्णु महेश कुंड में अन्नदान वस्त्रदान गोदान देते हैं. सुहागन बहन अपने सुहा के लिए माता गोदावरी की सुहा की गोद भरते नवरात्रि जन्म नवरात्रि के लिए. परिवार संतान सुख शांति के लिए दीप प्रदान देते हैं. 5 कुंड का दान करते हैं पवित्र पर्व का. पूरा संकल्प 51 करते 108 करते. ज्यादा ताकत होगी ज्यादा भी दान करते हैं. जो आपको शक्ति होगी वो करो भक्ति. क्या दान कर मन संकल्प करो. जल छोड़ दो भगवान कुंड में. तो भगवान ने दिया होगा करो. जय सीताराम. वहाँ पर है कपिल ऋषि आश्रम. रामायण में कथा है ये जगह. ब्रह्मा विष्णु और महेश 3 भगवान साक्षी रखे. माता 1 साल 14 दिन के लिए यहाँ अग्नि में समा गई. बाद में यहाँ से मायावी माता प्रकट होकर बाहर आ गई. मायावी माता जी को भगवान राम यहाँ से लेके गए सीता गुफा पंचवटी. रावण लंका चूरा ले गए. वो मायावी माता को लंका चूरा ले गए सीता गुफा से. असली माता 3 भगवान साक्षी यहाँ थी. ऐसी तुलसी रामायण में कथा ये जगह की. और यही जगह पर कुंभ मेला होता है नासिक का. हर 12 साल बाद ये कुंभ मेला की है रामायण काली जगह. अब ये साल का बड़ा पर्व है 12 दिन के लिए माघी पर्व. ये गोदावरी माता जन्म नवरात्र चालू हो गए 12 दिन के लिए. आज का 7वां दिन का पर्व है. सप्तमी आज का विशेष पर्व का दिन आज का. इसलिए आज के दिन हजारों लोग आते रामभूमि में पवित्र पर्व के लिए. सब लोग जलपान लो, तीर्थ लो, इच्छा अनुसार
दान पुण्य करो। महापर्व में आ गए हो राम भूमि में, ये जल पीने का नहीं हाथ में रखो, भगवान की प्रार्थना करो। सब लोग बोलो नमो गंगे महागंगे नमस्तुते। इथं काय झालं होतं खाली? गोदावरी माता जन्म ब्रह्मा विष्णु महेश पुण्य अन्नदान वस्त्रदान बहुदान देते हैं। सुहागन बहन अपने सुहा के लिए गोदावरी माता जन्म नवरात्रि के लिए माता गोदावरी की सुहा की गोद करके अपने संतान सुख शांति के लिए चीज प्रदान करके कुंभ मेला जो होता है नासिक का, ये नासिक कुंभ की जगह है, जहाँ संगम की गोदावरी की यात्रा करते हैं, तीर्थ यात्रा की जगह आए। भगवान को हाथ जोड़ो, गोदावरी की प्रार्थना कीजिए, बोलना नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे महाजत्वा महादेवी गोदावरी नमस्तुते। अब इनके साथ में है क्या? ये जल ले लो, तीर्थ ले लो। ये जल को हाथ में रहने दीजिए, तीर्थ को पहले पियो मत। अपने नाम का उच्चार करो दादा, गोत्र का उच्चार करो, अपने गोत्र का उच्चार करो। बोलना अष्टतीर्थे पंचतीर्थे नासिक यात्रा तपोवन यात्रा परिपूर्ण फल सिद्ध। श्रीराम भगवान का वनवास स्थान, वनवास स्थान इथं आहे काय? हा इथं आहे. श्रीलंकेला शीतला आम्हाला एक वर्ष तिथे इथं आपलं मेन एक वर्ष येतो नाशिकला, एक वर्ष 14 दिवस. अच्छा, मग ते रावणाने नेलं कधी शीतला? इथूनच 13 वर्ष नेलं. हां, मग नंतर युद्ध झाला ना. 12 वर्ष काय नव्हता. अच्छा, 12 वर्ष शांत होता. जय श्रीराम. जरा आमच्या शंका क्लिअर झाला. ठीक आहे. हाँ आया प्रसाद ले लो इतना बड़ा मंदिर है और प्रसाद है।
फायनली आपण पोहोचलोय पेरूच्या वाडीला. नाशिकला आलोय आणि पेरूच्या वाडीची मिसळ नाही खाल्ली. असं होईल का? काय पार्किंगचा का एवढं मोठं पार्किंग दिले गाडी घ्या मध्ये. पेरूची वाडी हा अरे हा रे अरे पण झाडाला पेरूच नाही येत. झाडाला पेरू कुठे आहेत पण? पेरूची पान बनवलं चल जाऊ पेरूची. कुठून जायचं? राईट लेफ्ट? होय पेरूवाला आईस्क्रीम त्यावरती हे टाकून देतो. वाडी मिसळ आतमध्ये. चला चला आतमध्ये. राईट मारा. आईस्क्रीम जाताना घेऊन जातो. एक नंबर बनवतो. हा बोल ना. पेरूच्या झाडाबरोबर बसून पेरूचं आईस्क्रीम खायला कसं वाटतं? अरे एक नंबर म्हणजे एक नंबर. तिला कसं आईस्क्रीम मग दे की मला जरा. मैं भी तो अनाथ हूँ, मुझे भी एक निवाला खिलाओगी? नहीं दे ना तुझ्याजवळ दे ना थोडंसं. पटापट लक्ष्मी करके अंदर. रांगोळी काढा. रांगोळी काढा. रांगोळी काढा. काय झटपट सॉन्ग चालू आहे. थोडं सगळे डान्स करायला लागले. वाडी चुलीवरची मिसळ एकदम कडक मिसळ. कचकारा कुच शपथ बाई जाम करते. खूप जाम करून टाकला एकदम. पुलावरती एवढं ट्रॅफिक असलं रे. हॉटेल कमी गार्डन जास्त. नुसती लूट. नुसती पैशाची लूट. 100 रुपयाला 2 चहास. स्ट्रॉबेरी. हे काय आहे यार? काय एकाला 100 रुपये. काय बक्षीस प्राणी बघायचे तू? ओके ओके ओके. शेरडं तर राहते. शेरडं तर राहते आपल्याकडे. गावा गेलो शेरडच बघायची मस्त. 100 रुपये देऊ नका फ्रीमध्ये बघा. 250 रुपये ज्यादा नहीं हो गया? मतलब कुछ भी. हाँ अभी चॉकलेट
चॉकलेट. डार्क का मिल्क सगळं डार्कच द्या, हा डार्कच द्या. टेस्ट कर. अरे ते पण आहे सोबत आहे, ते पण आहे सोबत. हा टेस्ट कर. करून सांग. टेस्ट करून सांग. कसला आहे? काय चांगला आहे का? हा अजून पाहिजे ना? एक नाही ती घ्यायचंच आहे. अरे आता म्हटलं ना मी तेच घेतो म्हटलं. मार. धीरे धीरे सींग निकलने शुरू हो गए. ये चाहिए वो चाहिए वो चाहिए. लेन वाला घे. जरा थोडंसं मिक्स पण येईल. हा मिक्स पण येईल. डार्क आणि व्हाईट चॉकलेट. व्हाईट चॉकलेट असं मला वाटतं. काय गॅरंटी आम्हाला पाहिजे राहील. स्ट्रॉबेरी. मावशी हे खाली करायचं होतं. खाली करायचं होतं 120. हो हे थांबा इकडे परत. काय आहे? एंट्री फी किती आहे? 50 रुपये एक चान्स. किती चान्स? एक. हा असंच काय कर कर कर. इथे 200 रुपये. अरे कर ना तू. अरे ते जेव्हा ते चिकटलं की तिला वाचतंय बघ. चिकटलं. नाही होणार हा सेकंद राहिले. नाही होत भाई. हारला भाई. पैसे चला एकच हात लावायचं का दोन? काय शेवटची एक लाईन राहिली की तुझसे ना हो पाएगा गेला. बस एवढंच आहे. अरे एवढंच फ्रीज आहे. अरे फ्रीज एवढंच आहे. फ्री मध्ये एवढंच भेटणार आहे. कॅमेरा पण येतो इथं. एवढंच आहे फ्रीज. नको मला बजार. पैसे दिले म्हणायचं. येड्या करतो पैसे काही झालं 5 तुला पैसे देतो 50 तुम्हाला 300. मग नाही झालं तुला देतो 50 बस. आइए देखते हैं मजा आएगा. वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स? अरे मैं
भारी होतं खतरनाक. कसं मज्जा मजा म्हणजे काय उचलून फेकलं मला 2 वेळा. अरे जरा चांगला आहे तशी मासे तेवढे जाम मजा आली. तिथं आहे ना काय आलं का बाहेर पोटातलं? हा पकड. वर बक्की वर बक्की रिवर्स फिरव बरं वाटेल त्याला. बस की का का त्याला माग पुढे कर जरा. हा फिरव की वर माग पुढे कर की त्याला. काय चिरली का चिरली का? हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद चालू झालं. माझा हात आहे तू हात आहे का? दिसते त्यात माझा तू हेच करायचं ए, जाऊ अरे केवढं स्लो चाललंय. काय खायला तिला मागं उचलून मिसळ कुठे पाव खाल्लेत फक्त तिने. चौकात ना येताना तर बाई फुल एन्जॉय केलाय पण आता पेरूच्या वाडीत. आता आपल्याला लागले खूप भूक. आता बघू आपण कुठे सापडते का व्हेज हॉटेल. तिथे एक स्टॉप घेऊन आणि आपण मस्त आहे की काहीतरी व्हेज मागू खाऊ आणि निघू. चालवतो की मी नाही ना तिथं थोडं आपण पुढे थांबलेलं. जेवायला आता तुझं फोनवर बोलून झालं तर जाऊ ना आत. त्याला कसली भूक लागली बघा. एखादा मारून बसला की अशा आले होते. भाई साहब फायनली जेवण आले. श्रीच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. हा वाढ बस बस ती असू असू द्या नाही देदूसाठी थोडस टाकलं दोघांना. श्री तुझ्यासाठीच आहे बस. बस बस फायनली आपला ब्लॉग इथेच संपतोय. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चला आता आपण भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये विथ न्यू लोकेशन. आणि कोणी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाई सबस्क्राईब करा. ही काही सांगण्याची गोष्ट आहे. आणि बेल आयकन वाजवायला विसरू नका. चलो टाटा बाय बाय.